उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात दिनांक 23 नोव्हेंबर शनिवार रोजी मतमोजणी प्रक्रिया उमरगा शहरातील पंचायत समिती कार्यालयात पार पडली। या विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रवीण वीरभद्र स्वामी यांना काटेकी टक्कर लढतीत 3965 मतांनी निवडून दिले। उमरगा विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार, कुणाची विजयी पताका फडकणार असा सर्वसामान्य जनतेच्या मनात असलेल्या प्रश्नाचे उत्तर अखेर प्रवीण स्वामी यांच्या विजयाने मिळाले आहे। 20 नोव्हेंबर गुरुवार रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती। तेव्हापासून सर्वसामान्य जनतेच्या मनात कोण विजयी होईल याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती व उत्सुकता लागून राहिली होती आणि अशा प्रकारे प्रवीण वीरभद्रय्या स्वामी हे पहिल्यांदाच उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात निवडून आले आहेत। सलग 3 वेळा आमदार राहिलेले ज्ञानराज चौगुले त्यांचा पराभव धक्कादायक मानला जात आहे। याच अनुषंगाने या मतदारसंघातील मुरुम शहरात कोणत्या भागातील कोणत्या बूथवर कोणाला किती मते मिळाली हे आपल्या सर्वांसाठी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला दाखवत आहोत। याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की पशुवैद्यकीय दवाखाना भीमनगर व संभाजीनगर भाग असलेल्या 233 बूथवर धनुष्यबाणाला 268 तर मशालला 316 मतदान झाले। यात मशाल 48 मतांनी लीडवर आहे। नेहरूनगर बाहेरपेठ भाग असलेल्या 234 बूथवर धनुष्यबाणाला 369 तर मशालला 301 मतदान झाले। यात धनुष्यबाण 68 मतांनी लीडवर आहे। बसस्टँड पाठीमागील नेहरूनगर भाग असलेल्या 235 बूथवर धनुष्यबाणाला 277 मते मिळाली तर 262 मशालला मतदान झाले। यात धनुष्यबाण 15 मतांनी लीडवर आहे। मुदकन्ना गल्ली भीमनगर असा मिळून असलेल्या 236 बूथवर धनुष्यबाणाला 176 तर मशालला 323 मतदान झाले। यात मशाल 147 मतांनी लीडवर आहे। संपूर्ण मुदकन्ना गल्लीचा भाग असलेल्या 237 बूथवर धनुष्यबाणाला 372 तर मशालला 260 मतदान झाले। यात धनुष्यबाण 112 मतांनी लीडवर आहे। किसान चौक येथील इंगोले गल्लीकडील भाग असणाऱ्या बूथ क्रमांक 238 वर धनुष्यबाणाला 313 तर मशालला 318 मतदान झाले। यात मशाल अवघ्या 5 मतांनी लीडवर आहे। गांधी चौक येथील संपूर्ण भाग असलेल्या 239 बूथवर धनुष्यबाणाला 282 तर मशालला 242 मतदान झाले। यात धनुष्यबाण 40 मतांनी लीडवर आहे। नागोबा गल्ली भाग असलेल्या 240 बूथवर धनुष्यबाणाला 388 तर मशालला 278 मतदान झाले। यात धनुष्यबाण 110 मतांनी लीडवर आहे। खेडे गल्लीचा भाग असलेल्या 241 बूथवर धनुष्यबाणाला 353 तर मशालला 355 मतदान झाले। यात मशाल 2 मतांनी लीडवर आहे। साठेनगर सुभाष चौक भाग असलेल्या 242 बूथवर धनुष्यबाणाला 385 तर मशालला 234 मतदान झाले। यात धनुष्यबाण तब्बल 151 मतांनी लीडवर आहे। महादेवनगर शास्त्रीनगर असा भाग असलेल्या 243 बूथवर धनुष्यबाणाला 339 तर मशालला 238 मतदान झाले। यात धनुष्यबाण 101 मतांनी लीडवर आहे। शास्त्रीनगरचा भाग असलेल्या 244 बूथवर धनुष्यबाणाला 148 तर मशालला 233 मतदान झाले। यात मशाल 85 मतांनी लीडवर आहे। उर्वरित शास्त्रीनगरचा भाग असलेल्या 245 बूथवर धनुष्यबाणाला 245 तर मशालला 330 मतदान झाले। यात मशाल 85 मतांनी लीडवर आहे। तर यशवंतनगरचा भाग असलेल्या 246 बूथवर धनुष्यबाणाला 287 तर मशालला 229 मतदान झाले। यात धनुष्यबाण 58 मतांनी लीडवर आहे। असे सर्वच एकत्र मिळून मुरुम शहरात धनुष्यबाणाला 4202 मतदान झाले तर मशालीला 3919 मतदान पडले। मुरुम शहरातील 14 बूथ पैकी 8 बूथवर धनुष्यबाण लीडवर आहे तर 6 बूथवर मशाल लीडवर आहे। पण त्यापैकी मशालीला मिळालेल्या 7 बूथपैकी 2 बूथवर एका बूथवर 5 व दुसऱ्या बूथवर 2 इतकी कमी लीड मशालला आहे। आणि या प्रकारे संपूर्ण नियोजन जर पाहिले तर मुरुम शहरात धनुष्यबाणाला 283 मतांची लीड मिळाली आहे।